आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना सगळ्यांनाच माहिती होतं की संभाजी ब्रिगेडची अधिकृत युती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाशी होती। आम्ही त्यावेळेला ज्यावेळी भाजप यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलं आणि त्यांचे 40 आमदार आणि बाकीचे खासदार करून वेगळं केलं, त्यावेळेला एक मराठी माणसांसाठी लढणारी संघटना जी प्रबोधनकार ठाकरे यांनी स्थापन केलेली ही संघटना आणि संभाजी ब्रिगेड ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या सत्यशोधक विचारवरती चालणारी संघटना पक्ष म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर झाली जी अवहेलना होती ती पटली नाही। म्हणून आम्ही त्यांना खुल्या मनानं की आमचा एक राजकीय पक्ष आहे, तुमचाही एक राजकीय पक्ष आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, त्यावेळेला कुठल्याही अटी शर्तीवरती आम्ही त्यांना समर्थन केलं, त्यांच्या सोबत उभे राहिलो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो। त्यानंतर लोकसभेचे निवडणूक आले, लोकसभेला बी आम्ही त्यांच्याकडून मित्रपक्ष म्हणून त्यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, पण त्यावेळेला त्यांनी दिली नाही की मला तुम्ही विधानसभेमध्ये आम्ही तुमची व्यवस्था काय नाही काही ते करू, आणि तोही शब्द त्यांनी पाळला नाही। आणि विधानसभेची निवडणुकीमध्ये शेवटपर्यंत त्यांच्या चर्चा चालू होत्या, आमच्याकडे आमचा पूर्ण वेळ त्यांनी हे खाऊन घेतला आणि आम्हाला आमच्या जास्तीत जास्त उमेदवारांना उभं करण्यासाठी वेळ कमी पडला, म्हणून आमची पूर्वतयारी ही झाली नाही। तरी पण 50 लोकांनी अर्ज भरलेले होते, त्याच्यामधले काही अर्ज छाननीमध्ये पास झाले आणि 25 उमेदवार हे आज फायनल झालेले आहेत आपले। ही 25 उमेदवारांची जी आकडेवारी आहे, हे आमचा जरी पक्ष नवीन असला तरी आम्ही वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रामधून लोकांमध्ये गेलेलो आहोत। तर मराठा आरक्षणाचा विषय असू दे, इतर विषयांच्या माध्यमातून आपण जनतेमध्ये पोहोचलेलो आहोत। पण मुंबईमध्ये त्या ताकदीशी आम्हाला उतरायचं असेल तर आम्ही कमीत कमी उमेदवार देऊन आमच्या पूर्ण मुंबईची ताकद त्या दोन्ही उमेदवारांच्या पाठी उभी करून आम्ही जास्तीत जास्त मतं घेण्याचं आणि निश्चितपणे निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। तर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब सांगतात की खऱ्या अर्थानं देशहित साधायचं असेल तर राजसत्ता, धर्मसत्ता, अर्थसत्ता, शिक्षण सत्ता व प्रचार प्रसार माध्यम सत्ता या 5 सत्ता ताब्यात असणं गरजेचं आहे। या सर्व क्षेत्रात छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जास्तीत जास्त लोक जाणं गरजेचं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमकं याच्या उलट केलेलं म्हणून या देशाची ही दारुण अवस्था झालेली आहे। शिक्षण सत्ता, धर्मसत्ता, प्रचार सत्ता व अर्थसत्ता या 5 सत्ता ताब्यात घ्यायच्या असतील तर प्रथम राजसत्ता हातात घ्यावी लागेल। संसदेत छत्रपती शिवरायांच्या आणि इतर महापुरुषांच्या विचारांची जागर झाला पाहिजे, यासाठी आपण या विचारांना पुढे घेऊन जाऊन हे उमेदवार इथे दिलेले आहेत। आपल्या समोर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही जी प्रेस नोट दिलेली आहे त्या प्रेस नोटमध्ये सर्व विषय आम्ही विशद केलेले आहेत। त्याच पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जे 25 उमेदवार आपण या रिंगणात महाराष्ट्रामध्ये उतरवलेले आहेत त्यांची यादी आपण दिलेली आहे आणि त्यानंतर संभाजी ब्रिगेडचा जो जाहीरनामा आहे, जो महाराष्ट्रामध्ये आम्ही काय घेऊन जाणार आहोत लोकांसमोर, तो जाहीरनामा आपल्या समोर दिलेला आहे। या जाहीरनाम्यामधल्या काय ठळक गोष्टी आपल्या समोर आपण चर्चा करू, कारण की संभाजी ब्रिगेडनं वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या विषयावरती आंदोलनं केली। त्यामध्ये शेतकरी असेल, शेतकरी आत्महत्या असेल किंवा शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव असेल, यावरती वेळोवेळी संभाजी ब्रिगेडनं विविध राज्यभर आंदोलनं केली। त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या काही मागण्या आम्ही इथे शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत।
शिक्षण व आरोग्यावरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही आंदोलनं केली होती त्याच्यामध्ये सर्व समाजातील मुलांना KG ते PG पर्यंत जे शिक्षण आहे ते सक्तीचं व मोफत असलं पाहिजे, ही आमची प्राथमिकची मागणी आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन व स्वरक्षणासाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण, खासगीकरणाला विरोध, सरकारी शाळा बंद करू देणार नाही. शिक्षणावरील शासकीय बजेटमध्ये वाढ असली पाहिजे. संपूर्ण देशात समान व अत्याधुनिक गुणवत्तापूर्वक शिक्षण, सर्व स्तरातील खासगी शाळांमधील भरमसाठ फी वाढीवरील निर्बंध, सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या तसेच सर्व स्तरातील लोकप्रतिनिधींच्या मुला-मुलींना सरकारी शाळेत शिक्षण घेणं अनिवार्य केलं पाहिजे. हा मुद्दा याच्यासाठीच आम्ही घेतलेला आहे. जर शासकीय कर्मचारी, शासकीय अधिकारी, सरकारी बाबू यांची जर मुलं महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला लागली तर सरकार आपोआप हे जिल्हा परिषदच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, सरकारी शाळा यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्य करेल. आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण असल्यामुळे त्याच्यावरती जास्तीत जास्त भर देता येईल आणि जी सामान्य जनतेची लूट आहे शिक्षणाच्या बद्दलची ती थांबेल. म्हणून हा मुद्दा आम्ही घेतलेला आहे. सरकारी दवाखाने अद्ययावत करून ग्रामीण भागात सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा व मोफत उपचार अशा शिक्षण व आरोग्याच्या काही मुद्दे आहेत. शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प झाला पाहिजे. शेती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वयाच्या 60 नंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन, कृषी विमा अधिक सक्षम करून शेतकऱ्यांचे विमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, विकास कामासाठी संपादित जमिनींच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना भागीदारी देणे व 7/12 कायम राहणार याची खबरदारी घेणे. सर्व शेती उत्पादनात साठवणुकीचा सरकारी यंत्रणा उभारणार. शेतमालाला निर्यातीला प्राधान्य देणार. अशा पद्धतीनं काही रोजगारीच्या सुद्धा आहे. कंत्राटी नोकर भरती बंद करून कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या पाहिजे. यासाठी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या वतीनं एक 13 दिवसाचं उपोषण केलेलं होतं आणि 14व्या किंवा 15व्या दिवशी थेट तो GR, कंत्राटी भरतीचा GR रद्द झाला पाहिजे म्हणून मंत्रालयात घुसून आंदोलन केलं होतं आणि तो आमचा विरोध आजही कायम आहे. आम्ही सरकारी कंत्राटी नोकर भरती बिलकुल करू देणार नाही आणि कंत्राटी पद्धतीवरती नोकर भरती करण्यासाठी आमचा विरोध आहे. कायमस्वरूपी नोकऱ्या ह्या सर्वांना मिळाल्याच पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे. ग्रामीण भागात उद्योगांची उभारणी, MIDC सक्षम करून स्थानिकांना 100% रोजगार दिला पाहिजे. लघु उद्योगांसाठी व स्वरोजगारासाठी विनातारण 25 लाखापर्यंत कर्ज, कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी स्वतंत्र संस्थांची निर्मिती, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे विषय या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आलेले आहेत. त्याचप्रकारे मुंबईमधली काय जे प्रश्न आहेत, जे SRA चे प्रश्न आहेत, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत, भारोत्री जे राहतात त्यांचे काही प्रश्न आहेत, कष्टकरी श्रमकरी कामगारांचे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांवरती कुठल्याही सरकारमध्ये असं कुठलंही ठोस असं काही दिलेलं नाही. मोठा प्रश्न आज जर कुठला असेल तर तो एक प्रश्न आहे आणि तो आम्हाला खूप हळहळीने मांडायचा आहे, विधानसभेत मांडायचा आहे. त्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार त्याला सहकार्य करतील. मुळात मुंबईमध्ये 2503 झोपडपट्टीच्या वस्त्या आहेत ज्या पुनर्वसनाच्या नावाखाली तुटल्या गेलेल्या आहेत. 2503 त्याच्यातून जवळजवळ 1.5-2 लाख झोपड्या गेलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत. त्याच्यामधून सुद्धा झोपड्या तुटलेल्या आहेत. त्याच्यामधले जवळजवळ 28,000 लोक अशी आहेत जी पात्र आहेत तरी त्यांना अजूनही बिल्डरकडून भाडं मिळालं नाही आहे किंवा त्यांना घर मिळालं नाही. जवळजवळ 8 ते 9 वर्ष झालं तर रस्त्यावर आहेत. दर 11 महिन्यांनी ते
सामान घेऊन इकडे तिकडे फिरतात। असे जर अपात्र आणि पात्र पकडले तर 70,000 लोक या जे गृहनिर्माण मंत्री जे आपले देवेंद्र फडणवीस होते त्यांनी मागील 8 वर्षात बेघर केलेले आहेत मुंबईत। जवळजवळ 70,000 लोक जी आहेत कुटुंब ही मुंबईत बेघर गेलेली आहेत देवेंद्र फडणवीस आणि काही बिल्डरांच्या साठवल्यामुळे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे। खरे मुंबईकर असताना त्यांच्यासाठी आज त्यांचा अधिकार नाही, त्यांना घर नाही आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुंबईतल्या कोळीवाड्यांचा प्रश्न आहे। मुंबईतल्या कोळी हा मुंबईचा खरा नागरिक म्हणून ओळखला जातो, त्यांचे कोळीवाडे आज धोक्यात आहेत। बिल्डरांची त्यांच्यावर सुद्धा नजर आहे, त्यामुळे त्या कोळीवाड्यांचा विकास होताना दिसत नाहीये। त्यांना खाली करण्याच्या नोटीस आलेल्या आहेत। कोळी बांधव रोज भांडतायत, आंदोलनं करतायत, मोर्चा करतायत, पण त्याच्यावर काही फरक पडत नाही। असे काही प्रश्न आहेत। मुंबईतल्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न आहेत। आज मुंबईमध्ये जवळजवळ 1.25 कोटीच्या मुंबईमध्ये जवळजवळ 10 लाख आदिवासी लोक राहतात। आदिवासी पाड्यांमध्ये 10 लाख आदिवासी म्हणजे 10% आदिवासी आहेत, मागासवर्गीय आहेत। त्यांना अजूनही आज स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतर त्यांना अजूनही शौचालय नाही आहेत, वीज नाही आहे त्यांच्या घरात। तुम्ही जर पाहिलेत, तुम्ही जर मालाडपासून गोरेगावपासून जर तिथले सगळे आदिवासी पाडे पाहिलेत समुद्रकिनारचे किंवा मग या बाजूला नॅशनल पार्क्स पाहिलेत, त्या सगळ्या वस्त्यांमध्ये आजही वीज नाही आहे, पाणी नाही आहे, शौचालय नाही आहे, अशा अवस्थेत मुंबई आहे। तर हे मूळ प्रश्न मुंबईतले कोणीच बघत नाही आहे। तर ह्या प्रश्नांकडे आमचे आमदार निवडून आल्यानंतर आम्ही विधानसभेत आवाज उठवणार आहोत आणि ह्या प्रश्नावर कळकळून आम्ही काम करणार आहोत। आणि हे आम्ही सत्तेत नसताना किंवा आम्ही ह्याच्या अगोदर सुद्धा संभाजी ब्रिगेडतर्फे आता आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की हे आंदोलन आम्ही करत आलेलो आहोत। महागाईच्या आंदोलनाच्या विरोधात आम्ही नरेंद्र मोदी आणि पियुष गोयल समोर त्यांचे रस्ते बंद केले होते। कंत्राटीकरणाच्या विरोधात आम्ही मंत्रालयात घुसून आंदोलन केले होते। हे आंदोलन आम्ही करणारच आहोत, पण आमचे जर निवडून आले तर ते नक्की आवाज उठवतील एवढं मी बोलतो। यापुढे मी राणे साहेबांना देतो। जय जिजाऊ। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग आघाडी असो किंवा युती असो, महाराष्ट्रातल्या जनतेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करण्यात येते आहे की तुम्ही जर त्या आघाडीतल्या लोकांना 7-7 वेळा 5-5 वेळा जिंकून देताय आणि ते गद्दार होत असतील तर त्यांना मतदान करूच नका। एक वेळ तुम्ही फक्त एक वेळ संभाजी ब्रिगेडच्या 25 उमेदवारांपैकी सर्वांना जर ताकद दिला, परिवर्तन घडवून दाखवला तर हे 7-7 वेळा येतात निवडून आणि परत एकही विकास करत नाहीत, पण परिवर्तन संभाजी ब्रिगेड अवश्य करून दाखवेल। तसेच मुंबईच्या बाबतीत बोलणं झालं तर भारताचे पंतप्रधान सांगतात घर घर में शौचालय। 36 आमदार आहेत, पण एकही आमदार सांगू शकत नाही की घर घर में शौचालय दिलंय म्हणून। पण संभाजी ब्रिगेडचे जर 2 उमेदवार जर विजयी झाले तर घर घर में शौचालय कसं असतं ते मुंबईच्या जनतेला नक्कीच दाखवून देईल। आणि तसे एसआरएच्या बाबतीत आज 14 ते 15 वर्ष लोकांची घरं मिळालेली नाही आहेत। त्यामध्ये जो आवाज उठवत होता त्यांच्यावरती दबाव आणून सुद्धा त्याला खाली बसवलं गेलेलं आहे। तो उदाहरणार्थ बीजेपीचे गोपाळ शेट्टी ते आवाज उठवत होते त्या बाजूला मालाड साईडला, परंतु संभाजी ब्रिगेड हे सतत पाठपुरावा करत आहे। संभाजी ब्रिगेड आपला पाठपुरावा या तमाम जनतेने जरी निवडून दिलेलं नाही तरी समाजकारण संभाजी ब्रिगेड सोडणार नाही। ते पाठीशी खंबीर यांच्या मागे उभे राहून त्यांच्याकडून करून घेणारच। पण विनंती फक्त मुंबईच्या जनतेला आहे, आम्ही 2च मोहरे दिले आहेत, त्या दोन्ही मोहऱ्यांना मग तो दहिसर विभाग असो बांद्रा पूर्व विभाग असो यांना जर विजयी घोषित केलं तुमच्या वतीने तर तुमचे प्रश्न नक्कीच सोडवले जातील। जय जिजाऊ। जय जिजाऊ, जय शिवराय। दहिसर विधानसभा में जो यहाँ के पदाधिकारी आए हैं वो सबको पता है, आज जनपद पाटिल नगर में, मुंबई महानगर में न रोड की सुविधा है, न पानी की सुविधा है, न लाइट की सुविधा है। 153 विधानसभा दहिसर में जो भी तकलीफ है, आज वहाँ के आमदार मनीषाताई चौधरी जो 2 बार ऑलरेडी आमदार हो चुकी, तीसरी बार उन्होंने पत्र बनाया, उसमें ऑलरेडी पहले से आमदार घोषित कर दिया उन्होंने।
मतलब उनके बीजेपी का विचारधारा ऐसा है कि हम जीतने के पहले ही अपना पर्चा दे दे रहे पब्लिक के बीच में कि हम जीते हुए आमदार हैं। तो दहीसर विधानसभा के लोगों को ज़्यादा से ज़्यादा जागरूक होना पड़ेगा कि दहीसर जैसे एरिया में आज गटर नहीं है, गणपत पाटिल नगर में रोड का सुविधा नहीं है, बहुत सारे जैसे केतकी पड़ा हो गया, आनंद नगर हो गया, शिवाजी नगर हो गया, शौचालय नहीं है, रोड नहीं है और वहाँ से बहुत सारे तकलीफ है। तो संभाजी ब्रिगेड के उम्मीदवार जीत के आएंगे तो हम तन मन धन से वहाँ पे पूरा कार्य करेंगे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। ही शेड्यूल कास्ट साठी आरक्षित विधानसभा आहे। या विधानसभेमधले सध्याचे जे विद्यमान उमेदवार आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले प्रवीणाताई मोरोजकर, या प्रवीणाताई मोरोजकरांना उमेदवारी देऊ नका म्हणून मी संभाजी ब्रिगेड मुंबईचा अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईचा समन्वयक आणि मराठा संघटनेच्या वतीनं वेगवेगळ्या विषयावरती काम करत असताना माझ्यासमोर काही प्रश्न तिकडच्या स्थानिक मराठा समाजाच्या लोकांनी माझ्यापर्यंत ते विषय घेऊन आले। हा विषय पत्रकार परिषद घेऊन मी विशद करणार होतो, पण आमच्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे मी ती गोष्ट पत्रकार परिषद न घेता डिस्क्लोज केली नाही। पण आज पत्रकारांनी जी प्रश्न उपस्थित केलाय त्याला उत्तर देणं गरजेचं आहे। आमचा विरोध शेवटपर्यंत त्या सीटला असणारच आहे, कारण की माझ्याकडे पुरावे आहेत की त्या व्यक्तीने तिकडल्या स्थानिक मराठा समाजाच्या लोकांवरती, त्यातल्या त्यात शिवसेनेच्या काही मराठा समाजातल्या लोकांवरती खोट्या अॅट्रॉसिटी दाखल केली। कशासाठी? स्वतःचं राजकारण मोठं करण्यासाठी। स्वतःचं राजकारण मोठं करण्यासाठी तुम्ही एक जनप्रतिनिधी आहात, तुम्ही माजी नगरसेवक होऊन गेलेला आहात। जनप्रतिनिधीला कुठलाही जात धर्म लिंग नसला पाहिजे, त्यांनी संविधानाच्या आधारावरती समोरच्या बरोबर न्याय केला पाहिजे। जर तुम्ही जनसामान्यामध्ये एक शासकीय जनमान्य पदाधिकारी होतात, माजी नगरसेवक होतात, तुम्ही तुमच्या लोकल राजकारणासाठी तिथल्या तुमच्याच पदाधिकाऱ्यांवरती खोट्या अॅट्रॉसिटी टाकून तुमचं राजकारण मोठं करण्याचं काम करत असाल आणि ती लोक त्या शिवसेनेच्या प्रमुखांपर्यंत गेली होती, पण त्यांची दखल, त्या सामान्य शिवसैनिकांची दखल कोणी घेतली नाही। पण ते मराठा समाज म्हणून माझ्याकडे आले, आमच्याकडे त्यांनी दाद मागितली, आम्ही त्यांच्या विरुद्ध आवाज उचलला। मराठा क्रांती मोर्चा असू दे, मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी कुर्लामधून माझं पत्र गेल्यानंतर आवाज उचलला। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पत्र दिलं होतं की तुम्ही यांना उमेदवारी देऊ नका, नाहीतर आमचा विरोध कायम राहणार आहे। आज त्यांनी दिली। आज तर आमची युतीच नाही आहे त्यांच्या बरोबर, तर आता ओपनलीपणे कुर्ला विधानसभेमध्ये मी पुराव्यानिशी येणाऱ्या 2 दिवसानंतर पुन्हा माझ्या सर्व तिकडच्या सहकारी मराठा समाजाच्या लोकांशी चर्चा करून आम्ही त्यांचा विरोध करणार। विरोध अॅट्रॉसिटी कायद्याला नाही, हे समजून घ्या। विरोध अॅट्रॉसिटी कायद्याला नाही, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून जर एखादी व्यक्ती एखाद्या समाजाचं प्रताडणा करत असेल, त्यांना जर आव्हान देत असेल, त्यांच्यावरती कुरघोडी करत असेल, तर कुठे ना कुठेतरी आमच्या समाजाच्या भावना जपण्यासाठी आम्हाला त्यांच्यासोबत उतरावं लागतं। कुठल्याही कायदा असू दे, त्या कायद्याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे, त्याचा गैरवापर झाला नाही पाहिजे, कारण की आम्ही कायद्याला मानणारे आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे आहोत। जर तुम्ही संविधानाची शपथ घेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेता आणि जनप्रतिनिधी होता, तर तुम्ही एका विशिष्ट समाजावरती पूर्वग्रह दूषित ठेवून तुम्ही त्यांची प्रताडणा का करता, हा आमचा त्यांना सवाल आहे। जर ते खोटं असेल तर तुम्ही सिद्ध करून दाखवा की खोटे आहेत आमचे आरोप। आजही कुर्ला नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यापैकी कुठल्याही शोधपत्रकारिका असेल, पत्रकार असेल, त्यांनी जाऊन तिथे इन्क्वायरी करावी की तिने किती खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार व्यवहार केले होते। भाजपचे अमित शेलार यांच्यावरती सुद्धा झालेलं होतं। माझ्याकडे 11 जणांचे नावं आणि मोबाईल नंबर आहे आणि त्या माणसांनी की आमचं नाव साहेब तुम्ही कुठे डिस्क्लोज करू नका, आम्हाला त्रास होईल, कारण की आज त्या माझी नगरसेवक आहेत, उद्या निवडून आले की आमदार होतील, तर आम्हाला त्रास आणखीन वाढेल, अशा पद्धतीचं दबाव होता। म्हणून आम्हाला समाजाच्या हितासाठी उभं राहावं लागलं। म्हणून
मराठा समाजाचे जिथे जिथे विषय येतील तिथे तिथे संभाजी ब्रिगेड खंबीरपणे उभी राहणारच आहे. त्याचबरोबर इतर कुठल्याही समाजावरती अन्याय होता कामा नये ही सुद्धा आमची भूमिका आहे. म्हणून संभाजी ब्रिगेड हे तथागत गौतम बुद्धांपासून ते अण्णाभाऊ साठेंपर्यंतच्या विचारधारेला मांडणारी संघटना आहे, पक्ष आहे. आम्ही कोणावरतीही अन्याय होऊ देणार नाही आणि आमच्या समाजावरती झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही. जय जिजाऊ जय शिवराय. देश की ब्रिगेड, समाज की ब्रिगेड, देश की ब्रिगेड, समाज की ब्रिगेड. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. शिवाजी महाराजांना विसरले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.